श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप याद्या प्रसिद्ध, नवमतदारांनी अधिकाधिक मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दिनांक 11 ऑगस्ट रोजी धुळ्यात महानोकरी मेळाव्याचे आयोजन। आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात तक्रार निवारण बैठकीचे आयोजन। धुळे पंचायत समितीची सर्वसाधारण सभा संपन्न। शहरात सुरू असलेले अवैध धंदे 8 दिवसात बंद करून मूळ मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। आणि भीमावाडील येथे व्हाईट शाह यांच्या घरापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ। आता बातमीपत्र विस्ताराने। विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्या असून धुळे जिल्ह्यात 17,72,000 मतदार असून नवमतदारांनी अधिकाधिक मतदार नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केले। भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्या असून धुळे जिल्ह्यात 17,72,114 मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे। भारत निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे हा कार्यक्रम विविध कालमर्यादेत अचूक पूर्ण करावायचा आहे। त्यानुसार 1 जुलै अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे 6 ऑगस्टला प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे। तसेच 7 ते 20 ऑगस्ट दरम्यान दावे व हरकती स्वीकारण्यात येतील। तसेच 10 व 11 ऑगस्टला तसेच 17 व 18 ऑगस्टला 4 दिवसात मतदार नोंदणीसाठी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे। या मोहिमेत विद्यार्थी, महिला, दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीतील व्यक्ती, तृतीयपंथी व्यक्ती आणि देहविक्री करणाऱ्या महिला, तृतीयपंथी नागरिक, दुर्धर आजारग्रस्त नागरिक व अन्य वंचित घटक यांची विशेष करून नाव नोंदणी करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या विशेष नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा। त्याप्रमाणे 29 ऑगस्टला दावे व हरकती निकाली काढून आयोगाच्या मापदंडानुसार मतदार यादी तपासणीसाठी आयोगाची परवानगी घेण्यात येईल। 30 ऑगस्टला मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल। वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी तसेच सर्व पात्र मतदारांनी अधिकाधिक मतदार नोंदणी करावी। तसेच धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात दुबार, मृत व स्थलांतरित मतदारांची पडताळणी करून दुबार व मयत मतदारांची वगळणी करण्यात येणार आहे। ज्या मतदारांची नावे दुबार, स्थलांतरित असतील तसेच मृत मतदारांच्या बाबतीत कुटुंबातील सदस्यांनी फॉर्म क्रमांक 7 भरून मतदार यादीतून नावे वगळून घ्यावीत असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। पत्रकार परिषदेत परीक्षा विधी प्रशासकीय अधिकारी सर्वानंद डी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आदी उपस्थित होते। त्या मतदाराला नोटीस जाऊन त्याला कुठल्या ठिकाणी त्यांचं नाव त्याला ठेवायचं आहे तोही मुद्दा आम्ही या पुढच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करणार आहोत। याशिवाय जे काही 17 वर्षाचे नवोदित मतदार आहेत, महिला आहेत किंवा विद्यार्थी आहेत, त्या सगळ्या 17 वर्षाच्या मुलांचे किंवा मुलींचे जेवढे त्यांचं मतदान ज्यांना आता त्यांचे फॉर्म भरायचे असतील त्यांनी आम्हाला भरून द्यायचा करावा। कारण मागच्या वेळेला आपण लोकसभेच्या वेळेला बऱ्याच लोकांचे भरून घेतले असतील आणि अनेक ठिकाणी आपण तेव्हा पण कॅम्प घेतले होते आणि आता पण पुन्हा आपल्याला संधी आहे की जे लोक तेव्हा सुटलेले असतील, काही मरीत मुलं बाहेरच्या कोचिंग क्लासेसला जातात, काही ठिकाणी दुसऱ्या कॉलेजमध्ये जातात, त्याच्यामुळे त्यांचं इथलं मतदानाची ते वंचित राहू नये याच्या अनुषंगाने हा मतदानाचा प्रोग्राम आता पुन्हा आपल्याला मतदार यादीत नाव घालण्याचा शासन आयोगाने दिलेला आहे। तर त्याचा देखील वापर आणि याच्यासाठी मुलांना तर काही अडचणच नाही आहे। मुलांना म्हणजे त्यांच्याकडे ॲप आहे, आपली वेबसाईट आहे, याच्या माध्यमातून ती मुलं ताबडतोब आपला फॉर्म भरून घेऊन त्यांना त्यांचं नाव मतदार यादीत पूर्ण करता येईल। तर ह्या अनुषंगाने फक्त या मतदार यादीच्या डिटेल्स ज्या आहेत त्या डिटेल्स आपल्यापर्यंत देऊन आपण त्याची व्यापक प्रसिद्धी द्यावी। वेळोवेळी याच्या संदर्भामध्ये आपल्याकडून काही आम्हाला जर काही फीडबॅक असेल तर तो फीडबॅक देखील द्यावा म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दिनांक 11 ऑगस्ट रोजी देवपुरातील महाजन हायस्कूल येथे महानोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। धुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासह जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दिनांक 11 ऑगस्ट रोजी देवपुरातील महाजन हायस्कूलमध्ये महानोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यात 50हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत। त्यात जागेवरच 5000 तरुणांना नोकरी देण्यात येईल अशी माहिती
सहसंपर्क प्रमुख हिलाल माळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धुळे ग्रामीण मतदारसंघात 20 ऑगस्टपर्यंत महिनाभर सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत दिनांक 11 रोजी देवपुरातील महाजन हायस्कूलमध्ये या महानोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. सकाळी 9 वाजता मेळाव्याला सुरुवात होईल. या मेळाव्यात 5,000 सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प केला असून या मेळाव्यात नाशिक, संभाजीनगर, पुणे, जळगाव येथून 40 ते 50 नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्यात मुलाखतीनंतर जागेवर नोकरीची ऑर्डर मिळणार आहे. आतापर्यंत 3,000 तरुणांनी ऑनलाईन पद्धतीने आपली नावे नोंदवून सहभाग घेतला आहे. दिनांक 11 ऑगस्टपर्यंत 5,000वर ही नोंदणी होईल. या मेळाव्यानंतर दरवर्षी अशाच प्रकारे महानोकरी मेळाव्यातून हजारो तरुणांना रोजगार देण्याचा शिवसेनेचा निर्धार असून तसा संकल्प केला आहे, जेणेकरून जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांची संख्या कमी होण्यास मदत होईल. असा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, निलेश शेलार आदी उपस्थित होते. उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आयोजित केलेला आहे. दिनांक 11/8/2024 रोजी महाजन हायस्कूल देवपूर येथे भव्य असा महानोकरी मेळावा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 20 जुलै ते 20 ऑगस्ट पर्यंत आम्ही या जिल्हाभरात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. धुळे ग्रामीणसह त्यामध्ये आम्ही पहिला कार्यक्रम हा कमीत कमी 5,000 तरुणांना जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी नोकरी मिळावी, या जिल्ह्यातली बेरोजगारी कमी व्हावी, थोडाफार हातभार लावावा या उद्देशाने उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा महानोकरी मेळावा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तरुण सहभागी होणार आहेत आणि म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यासोबत रक्तदान शिबिर आहे, वृक्षारोपण आहे, आमची शाखा उद्घाटन आहे, अनेक कार्यक्रम आहे. महिनाभर आम्ही हे सत्र सुरू ठेवलेलं आहे. त्यापैकी हा मोठा कार्यक्रम आहे, याची गरज आहे. या जिल्ह्यामध्ये खूप बेरोजगारी वाढलेली आहे आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि हा प्रयत्न दरवर्षी असणार आहे. दरवर्षी 5 ते 10 हजार लोकांना रोजगार देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून न चुकता चालू ठेवणार आहोत आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम कसा बघितलं तर याच्यामध्ये कमीत कमी 40 ते 50 कंपन्या ज्या आहेत, मोठ्या कंपन्या, ते पॉम्पलेट वाटले का रे? कंपनीसह मोठ्या कंपन्या आहेत. आमचे जे आहेत हे सर्व मॅनेजर निलेश जोरशेला त्याबद्दल थोडी माहिती आपल्याला देतील. ते 40 ते 50 कंपन्या सहभागी होणार आहेत. त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत, म्हणजे जे डिप्लोमा असतील, ITI असतील, इंजिनिअरिंग असतील, B.Farm अशा अनेक ज्या क्षेत्रामध्ये ज्या तरुणांनी डिग्री प्राप्त केलेली आहे असे सर्व तरुण सहभागी होणार आहेत. आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विविध शिक्षक संघटनांच्या उपस्थितीत आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण बैठकीचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तरी कोणत्याही कारणाने शिक्षकांचे पगार थांबू नये अशा सूचना आमदार सत्यजित तांबे यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विविध शिक्षक संघटनांसोबत आयोजित तक्रार निवारण बैठकीत दिल्या. बैठकीत आमदार तांबे यांनी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या व अडचणी समजून घेतल्या. बैठकीत शिक्षकांच्या वैयक्तिक अडचणींबाबत चर्चा घडून आणण्यात आली. सेवा ज्येष्ठता, विशेष शिक्षकांचे समायोजन, संच मान्यता, पवित्र पोर्टल भरती प्रक्रिया, वेतन पथक व सेवानिवृत्तीबाबतच्या अडचणी अशा मुद्द्यांवर चर्चा झाली. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक स्तरावर कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार तांबे यांनी प्रशासनाला दिल्या. तर शासन पातळीवर असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. बैठकीत प्रलंबित वैद्यकीय, प्रवास भत्ता व इतर भत्त्यांबाबतही तक्रारी करण्यात आल्या. तांत्रिक कारणामुळे बिले प्रलंबित असून निधी आल्यावर संबंधितांना बिलाचे वितरण होईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बैठकीस माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे, वेतन पथक अधीक्षक मीनाक्षी गिरी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, विस्तार अधिकारी सुधाकर बागुल आदी उपस्थित होते. पुढच्या 15-20 दिवसामध्ये 6च्या 6 PMC शाळांना तुम्ही प्रत्यक्ष भेटी घ्या आणि तुम्ही तिथं बघा आणि EM3 मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त जोर दिलेला आहे, म्हणून पैसे दिलेले आहेत. साधारणतः 1 कोटी रुपये एका शाळेला तुमच्या 5 वर्षात देणार असे पद्धतीचं ते धोरण आहे.
तर त्याचे पैसे किती आले जिल्ह्याला, खर्च कसा झाला, ते क्वालिटी काम होतंय का, नाही तर परत ते तुम्हाला परत ती चर्चा होईल. आणि दुसरी गोष्ट, त्याच धर्तीवर ज्या गोष्टीला पैसे लागत नाही अशा काही 5-10 गोष्टींची यादी तयार करून गुणवत्तावाढीच्या दृष्टीने तुम्ही तर ती आपल्या जिल्ह्याचं मॉडेल म्हणून तुम्ही तयार केलं की ज्याला पैसे लागत नाही त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. आता मी तुम्हाला गुणवत्तावाढीसाठी आज एक गोष्ट सांगितली की तुम्ही शाळा व्यवस्थापन समित्यांची बैठक घ्या, त्यांना ट्रेनिंग द्या. त्याच्यातून तुम्हाला एक फायदा होणार आहे. तुम्ही या शिक्षकांमध्ये ग्रुप तयार करा की कोण शिक्षक आता कलामध्ये इंटरेस्टेड असेल, कोण क्रीडामध्ये असेल, कोण गणितामध्ये असेल, कोण सायन्समध्ये असेल, कोण इंग्लिशमध्ये असेल, यांचे ग्रुप करा. की 10-10, 5-5 शिक्षकांचे ग्रुप केले तर त्यांच्यासाठी आपण विशेष शिक्षक खास आपल्या जिल्ह्यामध्ये आता शिरपूर तालुका आहे, शिरपूरमध्ये SVTM संस्था ही अत्यंत नावाजलेली संस्था आहे. आपण त्यांना सांगू, त्यांच्या लोकांना आपण तुम्हाला ट्रेनिंग द्यायला सांगू आपल्या लोकांना, आणि कशा पद्धतीने आपल्या शिक्षकांना अजून आपल्याला तयार करता येईल तो प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आता मी मगाशी मध्यान्ह भोजनाच्या बाबतीत देखील सांगितलं की एक 50-1 स्वयंपाकी तुम्ही सिलेक्ट करा मास्टर ट्रेनर म्हणून, त्यांना आपण ट्रेनिंग देऊ. त्यांना तुम्ही जिल्हा परिषद सेसमधून वाटलं तर थोडंफार स्टायपेंड सारखं पैसे जरी दिले 2-5 हजार रुपये की बाबा जा आणि तुम्ही ट्रेनिंग द्या ड्रायव्हिंग अलाउन्सच्या नावाखाली, तो देखील एक प्रयत्न आपण करू शकतो. पण गुणवत्तावाढीच्या दृष्टीने देखील मला असं वाटतं की काम झालं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करावा असं मला वाटतं. धुळे पंचायत समितीची सर्वसाधारण सभा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती वंदना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी संपन्न झाली. धुळे पंचायत समितीची सभापती वंदना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी संपन्न झाली. सभेत विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सभेच्या सुरुवातीस इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. त्यानंतर विविध विभागांचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सेस वाढीव उपकर अनुदानातून पंचायत समितीचे सन 2024-25 चे सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात आले. त्यानंतर सभापतींच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना खिळीमिळीच्या वातावरणात मंजुरी देण्यात आली. यावेळी सभापती वंदना मोरे, उपसभापती गोकुळ माळी, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, RD वाघ, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी संजय पडियार, संजय बागुल व सदस्य रेखा बडगुजर, अश्विनी गर्दे आदी उपस्थित होते. कार्यक्रम आहे. जवळजवळ 35,000 महिला नियोजन आहे. त्यामध्ये 15,000 महिला त्याच्या कार्यक्रम. नंतर धुळे, शिरपूर, शिंदखेडा त्याच्यातून प्रत्येकी 3,000 महिला, महानगरपालिकेच्या 3,000 महिला प्रतिनिधीसाठी प्रत्येकाकडे 50 ते 60 एसटी दिलेल्या आहेत. कोणत्या रूटवर कशी एसटी थांबवायची त्या संदर्भात तर त्या माणसाची चर्चा करायची, ते नियोजन ठरवायचं. अर्ज आलेले होते, त्याच्यापैकी 1,04,58 च्या आसपास आपण अप्रूव्ह केलं 1 ते 5 तारखेच्या दरम्यान. आणि तिसरी योजना लेक लाडकीचा आपल्या धुळे तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील 90 ते 95 महिला मुलींना पहिला हप्ता हा 5,000चा मिळालेला आहे. 30 तारखेला म्हणजे आता 10 तारखेला शनिवारी कानबाई जरी असते तरी आपल्याला त्या कार्यक्रमाला जायचं आहे. माझी सगळे सन्माननीय सदस्य यांना विनंती राहील की आपण जास्तीत जास्त महिलांना बसमध्ये बसवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. धुळे शहरात सुरू असलेले अवैध धंदे 8 दिवसात बंद करून मूळ मालकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी धुळे जिल्हा लोकजनशक्ती पार्टीतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे शहरात सुरू असलेले अवैध धंदे 8 दिवसात बंद करून मूळ मालकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी धुळे जिल्हा लोकजनशक्ती पार्टीतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा, धुळे शहर पोलीस ठाणे, आझादनगर पोलीस ठाणे, देवपूर पोलीस ठाणे, मोहाडीनगर पोलीस ठाणे, चाळीसगाव रोड पोलीस ठाणे, पश्चिम देवपूर पोलीस ठाणे यांच्या हद्दीत हप्ता वसूल करणाऱ्या पोलीस व अवैध धंदा करणाऱ्या मूळ मालकांच्या संगनमताने धुळे शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट चालू आहे व अवैध धंदा करण्यासाठी कोण परवानगी देतो व कोण हप्ता वसूल करतो त्यांची नावे देखील आम्हाला माहीत आहे व तसे अनेक पत्र आम्ही दिलेले आहेत. धुळे शहराचा एक इतिहास असा आहे की आतापर्यंत कोणताही नवीन अधिकारी धुळे शहरात आल्यावर धुळे शहरात 2 ते 3 महिने अवैध धंद्यांवर बंदी घालण्यात येते व त्यानंतर हप्ता वसुली करणाऱ्या पोलीस व अवैध धंदा करणाऱ्या मालकांमध्ये देवाणघेवाण चर्चा झाल्यावर
अवैध धंद्यांना पुन्हा जोमाने सुरुवात करण्यात येते आणि धुळे शहराला कोणताही अवैधरित्या करण्यात येणारा धंदा हा पोलिसांच्या परवानगीशिवाय चालू होत नाही. मग धुळे शहरातील पोलीस ठाणे असो किंवा LCBचे पथक असो. सन 2022 ते 2024 आज अखेरच्या कालावधीपर्यंत अनेक पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी येऊन गेले व आम्ही त्यांना अवैध धंद्यांविरोधात अनेक निवेदने दिली. मात्र आम्ही दिलेल्या निवेदनावर आजपर्यंत अवैध धंदा करणाऱ्या कोणत्याही मूळ मालकांवर गुन्हा दाखलची धुळे शहरातील कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये नोंद नाही. तसेच धुळे शहरात चालू असलेले अवैध धंदे उदाहरणार्थ सट्टा, जुगार, क्लब, गुटखा विक्री, भांग, गांजा, गावठी दारू, बनावट दारू व त्यांचे मूळ मालक कोण हे हप्ते वसूल करणाऱ्या पोलिसांना चांगले ठाऊक आहे. तरी अवैध धंदे करणाऱ्यांकडून हप्ता वसूल करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करण्यात यावी व त्यांची नावे जर पोलीस अधीक्षकांना माहीत नसतील तर आम्ही त्यांची नावे आपणास देण्यास तयार आहोत. तरी धुळे शहरात चालू असलेले अवैध धंदे 8 दिवसात बंद करून अवैध धंदे करणाऱ्या मूळ मालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. अन्यथा लोक जनशक्ती पार्टी धुळे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर बेधडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष शोभा चव्हाण, कुंदन खरात आदी उपस्थित होते. रोजी 8 ऑगस्ट रोजी माननीय धुळे जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक साहेब यांना धुळ्यात सुरू असलेल्या राजेरोसपणे बेकायदेशीर अवैध धंद्याच्या संदर्भात लोक जनशक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने माननीय शोभाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात एक निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक सन्माननीय काळे साहेब यांना देण्यात आलेले आहे. यापूर्वी देखील लोक जनशक्ती पार्टी मार्फत धुळे शहरात व धुळे जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या राजेरोसपणे अवैध धंद्याच्या संदर्भात निवेदनं, आंदोलनं केलेली आहेत. परंतु धुळे जिल्ह्याच्या पोलीस खात्यामार्फत ठोस अशी कारवाई होताना दिसून येत नाही. धुळे शहरात आपण बघत असाल की रोज वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये अवैध धंद्याच्या संदर्भात वृत्त छापून येत असतात. परंतु पोलीस प्रशासन या बाबींकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. धुळे जिल्हा हा मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेवरती वसलेला हा असा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात तस्करी चालते. जनावरांच्या तस्करीपासून तर भांग, गांजा, चरस, अफिंग इत्यादी व चे तस्करी मोठ्या प्रमाणाने होत असते. परंतु या बाबीकडे गस्तीवर असलेले पोलीस हे पैसे घेऊन सदर वाहनधारकांना सोडून देतात. गुटखा असो, बनावटी दारू असो याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आणि गुजरात राज्यातून ज्या ट्रॅव्हल्स गाड्या येतात त्या ट्रॅव्हल्स गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये गुटखा हा येत असतो व ज्या नशेच्या ज्या बाटल्या आहेत त्या देखील या खाजगी ट्रॅव्हल्समधून येत असतो. या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष घालून योग्य त्या लोकांवर रीतसर कारवाई झाली पाहिजे. आणि धुळे शहरात चालू असलेला जो सट्ट्याचा बाजार आहे हा सट्ट्याचा बाजार देखील मोडीत काढला पाहिजे. सट्ट्याच्या धंद्यामुळे धुळे शहरातले अनेक कुटुंब हे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. मूळ मालकांना सोडून सट्ट्यावर पिढीवर काम करणाऱ्या मजुरावर पोलीस प्रशासन कारवाई करते व यातून मूळ मालक हा सुटून दुसऱ्या ठिकाणी त्याचा धंदा थाटतो. परंतु या धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिकरण होत असल्या कारणाने ठोस अशी कारवाई होताना दिसून येत नाही. फक्त थातूरमातूर कारवाई करून त्यांना सोडून देण्यात येते असे दिसून येते. आमचं एकच म्हणणं आहे की धुळे शहरात चालू असलेले संपूर्ण बेकायदेशीर जे धंदे आहे अवैध धंदे ते संपूर्णात बंद झाले पाहिजे व तणावमुक्त धुळे शहर असा धुळे शहरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला पाहिजे. आज आपण बघितलं का चौकामध्ये अनेक तरुण हे बाटल्या घेऊन दारू पिताना मोटरसायकलवर बसलेल्या असतात. सोड्याच्या गाड्या असतात. चौक असतो. शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी धुळे शहरातून बाहेर राज्यातून परराज्यातून आलेले जे विद्यार्थी लोक असतात यांना देखील मोठ्या प्रमाणात याचा त्रास होताना दिसून येतो. या सर्व बाबीच्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. 8 ते 15 दिवसाच्या आत या निवेदनावर ठोस अशी कारवाई नाही झाली तर लोक जनशक्ती पार्टी रामविलास महिला आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडून मोर्चा काढण्यात येईल. याची नोंद घ्यावी. या संदर्भात आम्ही आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री सन्माननीय चिराग पासवान साहेब यांना देखील या निवेदनाची आम्ही एक प्रत पाठवलेली आहे. त्यांना देखील संसदेमध्ये या प्रश्नावर आम्ही आवाज उठवण्यासंदर्भात विनंती केलेली आहे. तसं त्यांनी आम्हाला आश्वासनसुद्धा दिलेलं आहे.
8 ते 15 दिवसाच्या आत सदर धंदे हे पूर्ण बंद झाले पाहिजे अशी लोकजनशक्ती पार्टीतर्फे मागणी आहे. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 7 मोगला येथे भीमावाडी येथे वाईद शाह यांच्या घरापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 7 मोगला येथे मनपा क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत भीमावाडीला येथे वहीद शाह यांच्या घरापर्यंतच्या 25 लाख रुपयांच्या खर्चातून होणाऱ्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाला. मोगलाई भागातील नागरिकांची गरज लक्षात घेता आमदार फारुख शाह यांनी सदर कामासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता. त्यानुसार या ठिकाणी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी आमदार फारुख शाह यांच्या सोबत डॉक्टर दीपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, इक्बाल शाह, डॉक्टर शकील देशमुख, डॉक्टर शराफत अली, अनिश शाह, फुजेल आझमी, डॉक्टर बापूराव पवार, कैसर अहमद, हाजी महमूद शाह, हाजी इस्माईल शाह, अशफाक शाह, मुश्ताक शाह, आबिद शाह, मजहर मिर्जा, बशीर पठाण, अमजद खान, जब्बार सय्यद, कारी अफजल, मुनीफ शेख, जुनेद शाह, जाकुर शब्बीर, मोहिद्दीन शाह, सईद कुरेशी, डॉक्टर फैज शाह, आसिफ पोपट शाह, सऊद आलम, मुजाहिद शेख, रियाज शाह, गोलू शाह, समीर शाह तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज प्रभाग क्रमांक 7 येथे मोगलाई परिसरात भीमावाडीले यांच्या घरापासून तर वाहीद शाह यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. या कामासाठी या परिसरातील आमचे बंधू मुश्ताक सर तसेच अशफाक शाह, वाहीद भाई शाह, डॉक्टर शकील देशमुख आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्यावेळी माझ्यासोबत ह्या परिसरातील नागरिक तसे आमचे MIMचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, इक्बाल भाई शाह, प्यारेलाल भाई पिंजारी, फुजैल आझमी साहेब आणि अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप याद्या प्रसिद्ध, नवमतदारांनी अधिकाधिक मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दिनांक 11 ऑगस्ट रोजी धुळ्यात महानोकरी मेळाव्याचे आयोजन. आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात तक्रार निवारण बैठकीचे आयोजन. धुळे पंचायत समितीची सर्वसाधारण सभा संपन्न. शहरात सुरू असलेले अवैध धंदे 8 दिवसात बंद करून मूळ मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. आणि भीमावाडीला ते वाहीद शाह यांच्या घरापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.